सतीश भोसले याला अटक करावी या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करत मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। यानंतर आता पोलिसांनी शिरूर शहर बंद करू नको, शिरूर शहर बंद करू नका, तसेच मोर्चा काढू नका, प्रशासनाला सहकार्य करा, चर्चेतून मार्ग काढू असं म्हणत बळजबरी दुकाने बंद करायला लावली। तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिरूर पोलीस यांनी आंदोलकांना दिलेला आहे। सतीश भोसले यांच्या अटकेसंदर्भात आता मागणी जोर धरू लागली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे बीडमधून आपल्याशी जोडलेत। उदय, खरं तर तब्बल 72 तास ओलांडलेले आहेत गुन्हा दाखल होऊन, अद्याप सुद्धा खोक्या मात्र फरार आहे, मोकाट फिरतोय। मात्र त्यानंतर आता या ठिकाणी दुकाने बंद करत मोर्चा काढण्यात येतोय। पोलिसांनी मात्र कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय, मोर्चे काढू नका अशी विनंती करतात। काय अधिकची माहिती? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर आज शिरूर शहर बंद आणि बंदची हाक देण्यात आली आहे। दुसरीकडे मोर्चा देखील शिरूर शहर पोलीस ठाण्यावर काढण्यात येणार आहे आणि सतीश भोसलेला जी अटक झाली नाही त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे। आता या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील आंदोलकांना नोटीस काढली आहे की अशा पद्धतीने बंद करू नका आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, चर्चेतून मार्ग काढू असं पोलीस अधिकाऱ्यांनी जे पत्र दिलंय आंदोलकांना त्यामध्ये म्हटलंय। आता एकंदरीतच एकीकडे आंदोलक मात्र आपल्या मागण्यावर ठाम आहेत, मोर्चा काढण्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे पोलीस प्रशासनानं मात्र जर बळजबरी दुकाने बंद करायला लावली तर आम्ही कायदेशीर कारवाई करू असं म्हटलंय। यामुळे एक मोठा पेच निर्माण झालाय आणि आता यामधून आंदोलक काय करतात, काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण नक्कीच उदय, याबाबतच्या घडामोडीवरती लक्ष ठेवून राहा, आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।